श्री स्वामी समर्थ। जसं की मी काल तुम्हाला सांगितलं होतं की आपण बीपी या विषयावरती उद्याचा व्हिडिओ बनवूया। जर तुमचा बीपी हाय किंवा लो या विषयावर आपण आज बोलूया। तर जर तुम्हाला चक्कर येत असेल किंवा तुमचं डोकं दुखत असेल आणि अचानक जर थकवा जाणवत असेल, तर बीपी हाय आहे किंवा लो आहे हे समजत नसेल, तर तुम्हाला मी खूप सोप्या भाषेत बीपी हाय किंवा लो या विषयावरती तुम्हाला मी सांगणार आहे। तर नमस्कार, मी तेजस्विनी। माझ्या चॅनलवर आपण रोजच्या आयुष्यात उपयोगी पडणाऱ्या हेल्दी लाईफस्टाईल आणि सोप्या रेसिपीज पाहत असतो। मग बीपी म्हणजे काय? बीपी म्हणजे ब्लड प्रेशर। रक्त किती दाबाने आपल्या शरीरात फिरतं त्याला आपण बीपी म्हणतो। बीपी जर जास्त असेल तर त्याला हाय बीपी म्हणतो आणि जर कमी असेल तर बीपी लो। बीपी हाय असेल तर त्याची लक्षणं काय काय असतात ते मी तुम्हाला सांगते। डोकं दुखणे, खांदा दुखणे, चक्कर येणे, चिडचिड होणे, झोप न लागणे आणि डोळेसुद्धा यामुळे खूप दुखत असतात किंवा लाल होत असतात। ही हाय बीपीची लक्षणे आहेत। आणि बीपी हाय असताना आपण तपासणी करून घेणं गरजेचं आहे, कारण ही लक्षणं एकेकांना दिसतात आणि एकेकांना दिसत नाहीत। आणि लो बीपीसाठीची तुम्हाला लक्षणं सांगते। खूप अशक्तपणा येणं, डोळ्यासमोर अंधारी येणं, चक्कर येणं, घाम येणं आणि हातपाय थंड होणं ही लो बीपीची लक्षणं आहेत। आणि लो बीपी असताना सुद्धा ही लक्षणं दिसून येत नाहीत, त्यासाठी सुद्धा तुम्ही तपासणी करून घेणं गरजेचं आहे। हाय बीपी जर असेल तर त्यासाठी आपण काय खायला पाहिजेत? तर सगळ्या प्रकारच्या डाळी, पालेभाजी, लसूण, दही, ताक, सफरचंद, डाळिंब आणि कमी मीठ आणि कमी साखर हे खाल्लं तरी तुम्ही चालेल। खाऊ काय नाही आपण तर जास्त तेलकट पदार्थ किंवा तळलेले पदार्थ किंवा आंबट पदार्थ, मग ते लोणचं असो, पापड असो आणि जास्त मीठ असलेले पदार्थ आणि ताणतणाव, हा झाला हाय बीपीसाठी। आणि लो बीपीसाठी आपण काय खायला पाहिजे तर केळी खायला चालतंय, खजूर, भरपूर पाणी, घरचं वेळेवरचं अन्न आणि थोडंसं मीठ जास्त, म्हणजे जे ताटाला लावलेलं जे मीठ असतंय एक्स्ट्रावालं ते आपण खाल्लं तर लो बीपीसाठी चालेल। आणि जर लो बीपी असेल तर आपण पेय कोणती घ्यायची? तर आपण कोमट पाणी पिऊ शकतो, लिंबू पाणी पिऊ शकतो, चिमूटभर मीठ घालून आणि साखर टाकून लिंबू पाणी पिलं तरी चालेल किंवा साधं पाणी जरी पिलं मीठ आणि साखर घालून तरी चालतंय। लो बीपीचा उपयोगी म्हणजे रोज नाही जर हे पिलं तर चालतंय, जर तुम्हाला बीपी लो वाटतोय त्याच वेळी हे पेय पिलं तरी चालतंय। बीपीच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नका, मग तो बीपी हाय असेल किंवा लो असेल। आणि घरगुती इलाज हे फक्त सपोर्टसाठी किंवा इलाज म्हणून तुम्ही करू नका, तुम्ही घरच्या घरी कुठलेही इलाज करायचे नाहीत। आणि जर तुम्हाला वाटलं की बीपी आपल्याला लो होतोय जास्त, तर पहिल्यांदा तुम्ही नमक आणि साखर एकत्र करून थंड पाणी प्या। जर कोणतीही यातली तुम्हाला लक्षणं जर दिसत असतील तर जाऊन पहिल्यांदा तुम्ही तपासण्या सगळ्या करून या किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या। आणि 40 नंतर मला वाटतं तुम्ही ह्या तपासण्या करणं गरजेचंच आहे, कारण बीपी हाय किंवा लो आपण ठरवू शकत नाही, हे डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही तपासण्या केल्यानंतरच समजतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला वाटत असेल की मी काहीतरी उपयोगी गोष्टी तुम्हाला सांगितल्यात, तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।